नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 44 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 45. सुमती आणि मल्हारचा सकाळ सकाळ मस्त संवाद चालला होता. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. आणि सुमतीने त्याला विचारलं, काय नाश्ता बनवणार आहात तुम्ही? मल्हार म्हणाला, इडली सांबार बनवतो. सुमती म्हणाली, हो का? इडली सांबार बनवायला तयारी करावी लागते. आधी इडलीचं पीठ भिजवावं लागतं. ते भिजवलं आहात का? मल्हार म्हणाला, नाही ग. आणि सुमती म्हणाली, म्हणे सगळ्यांसाठी इडली सांबार बनवतो आहो, त्याच्यासाठी आधी तयारी करावी लागते. लगेच कशा इडल्या होतील? तुम्ही राहू देत, त्या भानगडीत पडूच नका तुम्ही. आपल्याला जे जमतं ना तेच काम करावं माणसाने. उगाच नको तिथे नाक खुपसू नये आणि दुसऱ्यांची कामं वाढवून ठेवू नयेत. मल्हार आता सुमतीला म्हणाला, हो का? बायकोचं कौतुक नाही केलं तरी बायकोला त्रास होतो आणि कौतुक करायला गेलो तरी बायको अजून 2 शब्द नवऱ्याला ऐकून दाखवते. सुमती म्हणाली, मग काय? आहो, आपल्याला आता घरी जायचं आहे. आता मला पटकन उठू दे. बेडरूममध्ये पण किती कचरा झाला आहे त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा. तेवढा आवरून ठेवा. मल्हार म्हणाला, मी अजिबात आवरणार नाही. असू देत, झाला तर झाला. आहेत कामाला माणसं. तू तुझ्या नवऱ्याला ही सगळी कामं सांगतेस का? हे सगळं आवरा म्हणून? सुमती मल्हारला म्हणाली, अहो पण मला किती लाज वाटेल. सुमतीला म्हणाला, अगं आता आपण पुढच्या वर्षीच येणार आहे, मग लाज कशाला वाटून घेतेस? सुमती ने मल्हारसमोर आता हात जोडले आणि त्याला म्हणाली, अशक्य. तुमच्यासोबत मी वाद घालणं अशक्य आहे, कारण की तुम्ही काय माझं ऐकणाऱ्यातले नाहीत. मला आधीच उठायला उशीर झाला आहे. आई आणि मावशी दोघीजणी कधीच उठल्या असते. मल्हार आता सुमतीला म्हणाला, सुमती, तुला आईने सूट दिली आहे आजच्या दिवस. काल तुझी सासू काय म्हटली ते ऐकलंस ना? सुमती म्हणाली, हो हो ऐकलं. ते सगळं लक्षात राहतं तुमच्या. सुमतीने आता पटकन तिचं आवरलं, कारण की ह्या बाबाच्या गप्पा काही संपणाऱ्यातल्या नाहीत. मल्हार पण खाली आला आणि त्याने आईला हाक मारली. आई म्हणाली, काय रे मल्हार, काय झालं? अगं आपलं शेत आहे ना, ते एका गरजू माणसाला कसायला देणार आहे मी, कारण की थोडंसं आपल्याला सुद्धा उत्पन्न येईल आणि त्याचं सुद्धा घर चालेल. आई म्हणाली, अरे वा, चांगला निर्णय आहे. पण कोण आहे तो माणूस? आपल्याकडे कामाला येतात ना त्या काकांना मी आधीच सांगून ठेवलं होतं की कोण गरजू असेल तर सांगा मला. त्यांनी त्या माणसाचं नाव सुचवलं आहे. मग आपण दोघेजण त्याला भेटायला जाऊन येऊयात का? आई म्हणाली, अरे मी यायलाच पाहिजे का? तू गेलास तरी चालेल. तू सगळं व्यवस्थित ठरव. अशीच ती जमीन पडून राहण्यापेक्षा कोणीतरी कसलेली बरी. मल्हार म्हणाला, ठीक आहे, मग मी जाऊन तिथे पाहून येतो आणि त्यांना सांगतो. मल्हार पण शेतात गेला आणि त्या माणसाची परिस्थिती खूपच हालाकीची होती. मल्हार म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला माझी जमीन कसायला देईल वर्षभर. आम्हाला जे शेतात पिकेल ते देत जा. बाकीचं सगळं तुम्हाला ठेवत जा. वर्षभर मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. त्या माणसाला सुद्धा खूप आनंद झाला आणि म्हणाला, तुमचे खूप खूप उपकार आहेत. अगदी देवासारखे भेटलात तुम्ही आम्हाला. मल्हार म्हणाला, त्याची काही गरज नाही. मी तुमच्या काहीतरी कामाला आलो ना, बास झालं. मल्हारने शेतजमीन एका गरजू व्यक्तीला कसायला दिली. सुमतीसुद्धा खाली आली तिचं आवरून. आई आणि मावशी सुमतीकडे बघून खाणाखुणा करत होत्या. सुमती पण आता खूप लाजत होती आणि आई आणि मावशीकडे बघायचं टाळत होती. किचनमध्ये गेली तर पाहते तर आईने नाश्ता कधीच बनवून ठेवला होता. सुमती आईंना म्हणाली, काय हो आई? अहो मी
बनवला असतं की नाश्ता, तुम्ही कशाला बनवलात? आई म्हणाल्या. हो. अगं कधी बनवणार होतीस? एक दिवशी तरी आराम कर की. आणि आमच्या हातचा नाश्ता खाल्लास तर काय होणार आहे? आई, अहो आज तुमचा मुलगा पण हेच म्हटला. मला म्हणत होते तुझ्यासाठी मी नाश्ता करतो. आई म्हणाल्या, हो का? काय करणार होता? तुझ्यासाठी? सुमती म्हणाली, अहो इडली सांबार. आई सुमतीला म्हणाली, अगं पण त्याला म्हणायचं तुला येतो का? सुमती आईला म्हणाली, अहो यायचं जाऊ देत, पण त्यांना आधी काय करायचं त्याची प्रोसेस काय असते तेच माहिती नाही. मग करायचं तर लांबच राहिलं. आई आणि मावशीसुद्धा आता खूप हसायला लागल्या. इतक्यात मल्हार पण आला. आईला आणि मावशीला म्हणाला, काय मग काय चाललंय? सुनबाईंनी माझ्याबद्दल काहीतरी सांगितलेलं असणार म्हणून तर इतक्या खळखळून हसताय. सुमती पण आता हसायला लागली. काय मग सुमती, खरं बोलतोय ना मी? तूच काहीतरी सांगितलं असशील आईला आणि मावशीला. सुमती म्हणाली, अहो काही नाही, ते सगळं जाऊ द्या. आता कुठे गेला होता तुम्ही? अगं जरा शेतात गेलो होतो. तुझ्या सासूबाईंचं खूप महत्त्वाचं काम करून आलो आहे मी. आई तू आई तो माणूससुद्धा खूप खुश झाला. मल्हार, बरं झालं, तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय झालं मला पण सांगा ना. मल्हार म्हणाला, आता जे झालं ते मला सांग, मग मी सांगतो. सुमती म्हणाली, अहो तुम्ही सकाळी नाश्ता बनवणार होतात ना माझ्यासाठी, इडली सांबार, ते सांगत होते आईला आणि मावशीला. मल्हार म्हणाला, वा वा, तुम्हाला निमित्तच लागतं ना सगळ्यांना. आणि सुमती, काय गं, आता इथून पुढे तुला कधीच म्हणणार नाही की तुझ्यासाठी नाश्ता बनवतो म्हणून. आता मल्हारच्या नाकावरती राग आला आणि सुमती मल्हारला म्हणाली, अरे बापरे, लगेच राग आला तुम्हाला? एवढा राग येतो का हो? मल्हार आता थोडासा चिडूनच सुमतीला म्हणाला, तोंड बंद ठेवायचं आणि मला पटकन नाश्ता वाढायचा. मला भूक लागली आहे, मला नाश्ता वाढ. आई पण आता तिथे येऊन बसली आणि मल्हारला म्हणाली, अरे काय झालं एवढं चिडायला? छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडतोच. मल्हार आईला म्हणाला, काही नाही, मला भूक लागली आहे, मला बाकीचं काय सांगत बसू नका तुम्ही. आईने आता सुमतीकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला. कारण की मल्हारचं डोकं आता चांगलंच तापलं होतं. पण एवढ्याशा छोट्या गोष्टीवर ना त्याला एवढा राग येईल हे बिचाऱ्या सुमतीला पण वाटलं नव्हतं. सुमतीने मल्हारला नाश्ता वाढला आणि आईंना विचारलं. आई आणि मावशींनी दोघींनी सुद्धा नाश्ता करून घेतला होता कधीच. मल्हार आणि सुमतीच राहिले होते. आई सुमतीला म्हणाले, सुमती, अगं आमच्या दोघींचा नाश्ता झाला आहे, तू नाश्ता करून घे. सुमतीने जरा तिरक्या नजरेने मल्हारकडे पाहिलं आणि ती सुद्धा हळू आवाजात नाराजीच्या सुरात म्हणाली, नको मला आई नाश्ता. मल्हारने आता रागातच सुमतीकडे पाहिलं आणि आईला म्हणाला, आई, बोलायच्या आधी माणसाने 10 वेळा विचार करायचा असतो. चेष्टा मस्करी आपल्या आपल्या जागी असते. आपल्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे हा आपल्याला माहिती आहे ना. सुमती आता हळूच म्हणाली, माहिती आहे, माहिती आहे. आधी एवढे लाड करायचे, एवढे लाड करायचे की अगदी डोक्यावरच बसवायचं बायकोला. आणि एखाद्या गोष्टीवर ना राग आला की त्याच डोक्यावर ना खाली उतरून पायाची जागा दाखवायची. मल्हार सुमतीला म्हणाला, काय म्हणालीस? सुमती म्हणाली, काय नाही, तुम्ही करा नाश्ता, तुम्हाला काही नाही म्हणणार मी इथून पुढे. मल्हार आईला म्हणाला, बघ आई, तुझी सून कशी आहे, तिला म्हणावं नाश्ता करून घे, तरच तुला गाडीमध्ये एंट्री आहे, नाहीतर इथेच राहायचं. तसंही रवी आवडतोच तुला, त्या रवीलाच बघत राहायचं इथं. आई आता हसली आणि सुमतीला म्हणाली, सुमती, बघ तुझा नवरा काय म्हणतोय. सुमती आता अजिबात हसली नाही त्याच्या हसल्या जोकवर.
तिला हसायचं पण नव्हतं आणि त्याच्याकडे पाहायचं पण नव्हतं. सुमतीला सुद्धा राग आला होता. एवढ्याशा छोट्या गोष्टीवर ना किती बोलला हा माणूस केला. लगेच राग आला. इतक्यात सुमतीचे बाबा आले आणि मल्हारच्या आईला म्हणाले, वहिनी निघालात होय? मल्हार सुद्धा आता नाश्ता करता करता उठला आणि बाबांच्या पाया पडला. बाबा म्हणाले, असू द्या, आयुष्यवंत व्हा. सुमती, अगं झालं का आवरून? सुमती म्हणाली, हो बाबा, आता निघणारच आहोत आम्ही. मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा याल का आमच्यासोबत? बाबा म्हणाले, नको, आता तरी मी येणार नाही, नंतर कधीतरी येईल की. सुमती आता बेडरूममध्ये गेली आणि तिच्या आईचे दागिने ती खाली घेऊन आली. बाबांच्या आणि मल्हारच्या गप्पा चालल्या होत्या. सुमती बाबांना म्हणाली, बाबा हे घ्या, आईचे दागिने आहेत, तुम्ही मला घालायला दिले होतेत ना. बाबा सुमतीला म्हणाले, अगं असू दे तुझ्याकडे. सुमती म्हणाली, नको, तुमच्याकडेच असू द्या, आईची आठवण, आणि नंतर माझेच होणार आहेत ते. आता सध्या तरी तुमच्याकडेच राहू देत दागिने. बाबा सुमतीला म्हणाले, सुमती राहू दे तुझ्याकडे, माझ्याकडे राहिले काय, तुझ्याकडे राहिले काय. तुझ्या आईचा आशीर्वाद आहे तो, आणि त्याला असं नाही म्हणू नकोस. आणि आता दोघांनी पण मला लवकरात लवकर आजोबा व्हायचं सुख द्या. कधी एकदा आनंदाची बातमी देताय तुम्ही, असं झालं आहे. महादेवाला मी सांगितलं आहे की माझ्या लेकीला आता आई होण्याचं सुख पण लवकरात लवकर दे. मल्हारने आता सुमतीकडे पाहिलं आणि सुमतीने सुद्धा मल्हारकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि त्याच्याकडे बघून तोंड मुरडलं. मल्हार बाबांना म्हणाला, बाबा आय एम रेडी, आता तुम्ही आजोबा नक्की होणार. काही काळजी करू नका, तुमची इच्छा हा जावई नक्की पूर्ण करणार. आता सगळे हसायला लागले, पण सुमती हसली नाही. मल्हारचं पूर्ण लक्ष सुमतीवरच होतं आणि आता मनातच म्हणाला, माझा रुसवा लगेच जातो, पण ह्या बाईचा रुसवा घालवायला सारखं मला हिच्या मागं मागं करावं लागतं, हिला हसवावं लागतं. पण आता राणीसाहेबांना खूपच राग आलेला दिसतोय माझा. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती नाश्ता करून घे ना तू, तुला भूक लागेल. आई बाबांना म्हणाले, अहो भाऊजी या ना, मी तुम्हाला बाग दाखवते. सुमतीचे बाबा म्हणाले, हो हो, चला बघूया आपण. मावशी, बाबा, आई तिघजण सुद्धा बाहेर निघून गेले. मल्हारने आता सुमतीचा हात पकडला आणि तिच्यासमोर थोडंसं सूप चमच्यात घेतलं आणि तोंडासमोर नेलं. मल्हार सुमतीला म्हणाला, माझ्या लाडक्या बायकोच्या नाकाच्या शेंड्यावर एवढा राग आला? फक्त बायकोनेच ठेका उचलला आहे वाटतं नवऱ्याची चेष्टा मस्करी करायचा. नवऱ्याने चेष्टा मस्करी केली तर नाही चालत वाटतं. बरं खा आता, नाहीतर माझ्या घशाखाली जाणार नाही. सुमती म्हणाली, काही नको मला, तुम्ही घ्या खाऊन, आणि मला उगाच फोर्स करू नका. मला तुमचा खूप राग आला आहे. कसे बोललात मला मगाशी? मल्हार म्हणाला, सॉरी बाबा, तुझ्या नवऱ्याची चुकी आहे. सुमती म्हणाली, तुम्ही सॉरी नाही, मीच सॉरी. तुम्हाला परत कधीच असं बोलणार नाही मी. राग येतो ना तुम्हाला लगेच, असं म्हणाली आणि तिथून उठून निघून गेली बेडरूममध्ये. मल्हारने आता नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, आता काय करू मी, म्हणजे ह्या बाईचा रुसवा जाईल. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.